सोनवणे सोबतचे फोटो जे ते व्हायरल झालेत। बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातील दस्तगीरवाडी इथं एका मुलाला अमानुषपणे मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि या प्रकरणातील आरोपी माऊली माने याचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यासोबतचे फोटो व्हायरल झालेत। माने हा बजरंग सोनवणे यांचा कार्यकर्ता आणि नातेवाईक असल्याच्या चर्चा आहेत। सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले असून याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे। दरम्यान या प्रकरणातील तीनही आरोपींना अंबेजोगाई शहर पोलिसांनी अटक केली असून यातील माऊली माने वगळता इतर दोघे जण अल्पवयीन असल्याची माहिती आहे। आता माऊली माने याचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यासोबतचे फोटो समोर आल्यानं चर्चा होताना दिसते। त्यामुळे माऊली मानेचे आणि बजरंग सोनवणेंचे अगदी जवळचे संबंध आहेत असं एकूण या फोटोवरनं दिसून येत आहे। त्याच्यामुळे खासदार बजरंग सोनवणे यांच्याबरोबरचे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता मारहाण करणाऱ्या या माऊली मानेबद्दल एक फार मोठी चर्चा होताना दिसते। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत। सुरेश, काय माहिती याबद्दल? विशाल, ज्यावेळेस हा व्हिडिओ मारहाणीचा समोर आला होता त्यानंतर या आरोपींची मानसिकता आणि नेमकं हा व्हिडिओ काढून काय दाखवायचं होतं असा देखील प्रश्न उपस्थित होता। त्याचबरोबर या आरोपींना पाठीशी कोण घालतंय आणि एवढ्या व्हिडिओ काढून मारहाण करेपर्यंत यांची जी मजल आहे ती कशामुळे जाते असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते। आणि त्यानंतर आता जे फोटो समोर आलेले आहेत त्यामुळे बजरंग सोनवणे यांच्यासोबतचे अत्यंत जवळचे संबंध असल्याचे हे फोटो मधून दिसून येते। त्यामुळे या प्रकरणामध्ये बजरंग सोनवणे काय प्रतिक्रिया देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र गेल्या 7-8-10 दिवसामध्ये बीडमध्ये एक अनेक जे वेगवेगळे व्हिडिओ समोर होते त्यामध्ये कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित असलेले कार्यकर्ते असल्याचं देखील पाहायला मिळतंय। त्यामुळे नेमकं बीडमध्ये अशा पद्धतीने जी दहशत माजवणारे आहेत, अशा पद्धतीने जे मारहाण करणारे आहेत यांना नेमकं पाठबळ कुणाचं आहे असा देखील सवाल उपस्थित होतोय। त्यामुळे नेमके हे जे समोर आलेले फोटो आहेत या संदर्भामध्ये आता बजरंग सोनवणे काय प्रतिक्रिया देणार आणि खराच तो त्यांचा कार्यकर्ता आहे का जवळचा नातेवाईक आहे का हे देखील आता या संदर्भात बजरंग सोनवणे स्पष्ट करतील। मात्र सध्या समाज माध्यमावरती हे फोटो व्हायरल होत आहेत आणि त्या आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे। त्यापैकी 2 आरोपी हे अल्पवयीन आहेत आणि हा जो माने नावाचा आरोपी आहे हा 21 वर्षाचा आहे आणि बजरंग सोनवणे सोबत याचे नेमके जे फोटो आहेत ते देखील समाज माध्यमावरती व्हायरल होत आहेत। पण मग याबद्दल खुद्द खासदार बजरंग सोनवणेंनी काय उत्तर दिलंय? बजरंग बाप्पा सोनवणे यांच्याशी ज्यावेळेस फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र ते दिल्लीमध्ये असल्याचे त्यांच्या यंत्रणेकडून सांगण्यात आलं। त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलणं झालेलं नाही। त्या संदर्भात आता त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र समाज माध्यमावरती हे ज्यावेळेस फोटो व्हायरल होत आहेत या अगोदर जर आपण बघितलं तर अनेक नेत्या सोबतच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीचे गंभीर गुन्हे केले आणि त्यानंतर त्या आरोपीला त्या नेत्यांना देखील प्रश्न उपस्थित विचारण्यात आले होते। आता बजरंग सोनवणे यांच्यासोबतचे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांना देखील अशाच पद्धतीने प्रश्न विचारले जाणार का आणि एकंदरीत या आरोपींना तर अटक करण्यात आलेली कायदेशीर प्रक्रिया आहे ती देखील सुरू आहे। मात्र यावरती बजरंग सोनवणे काय प्रतिक्रिया देत हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। विशाल, यापूर्वी व्हिडिओ समोर येत होते, मग जी लोक बीडमधल्या हिंसेला विरोध करत होती, जी बोलत होती त्यांचेच ते कार्यकर्ते असल्याचं समोर आलं। तर यातनं खरं तर असं म्हणायचं का आता की दुसऱ्याच सांगे तत्वज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण, म्हणजे आता या नेत्यांनी देखील या हिंसेबद्दल बोलू नये कारण त्यांचेच कार्यकर्ते या घटना करताना दिसत आहेत? सुरेश, संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने वाल्मिक कराड यांचं नाव आल्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भात देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं आणि अनेक सभाच्या माध्यमातून बजरंग सोनवणे असतील, त्याचबरोबर सुरेश धस असतील, संदीप क्षीरसागर असतील यांनी देखील प्रश्न उपस्थित केले होते। यांचा आका कोण अशा पद्धतीने देखील प्रश्न उपस्थित केले जात होते। आणि त्यानंतर आता आपण जर गेल्या 7-8-10 दिवसामध्ये जर बघितलं तर संदीप क्षीरसागर यांच्या एका जवळच्या कार्यकर्त्याचा मारहाण करतानाचा व्हिडिओ आला। त्यानंतर सुरेश धस आहेत त्यांचा देखील सतीश भोसले नावाच्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ समोर आला आणि आता बजरंग सोनवणे यांच्या कार्यकर्त्याचा जो राऊंड करून मारतानाचा व्हिडिओ समोर आला आणि त्यानंतर ते फोटो देखील समोर आले। त्यामुळे आता नेमकं हे राजकीय नेते अशा पद्धतीने सुरेश, मी जरा तुला थांबवतोय। आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आहेत। अंजली ताई, हा व्हिडिओ आपण बघताय, जे नेते खरं तर ही हिंसा घडते त्याबद्दल आंदोलनं करत होती, आता ही हिंसा करणारे कार्यकर्ते याच नेत्यांचे निघतात। कसं आहे की आता आपल्याला हे जे पिक्चर्स आले ते अजूनपर्यंत मी बघितले नाहीये कारण मी बाहेर देशी आहे आणि मला असं वाटतं हे जर आले असतील तर अतिशय गंभीर आहे। पण पहिल्या दिवशीपासून मी हेच म्हणत होते की हे सगळेच्या सगळे जे तिथले नेते आहेत कोणीच वेगळं नाहीये। सुरेश धस वेगळे नाही आहेत, संदीप क्षीरसागर वेगळे नाही आहेत, बजरंग सोनवणे वेगळे नाही आहेत। आणि झालंय काय की राजकारणात हे सगळे जेवढे त्यांचे कार्यकर्ते असतात ते मोठ्या प्रमाणावर अशी दहशत करतायत आणि आपण म्हणूनच तर हा सगळा विषय एवढा लावून धरलाय कारण हे सगळं आता बंद व्हायला हवं। हे नेते जेवढे आहेत त्यांच्यापेक्षा त्यांचे कार्यकर्ते जास्त वाईट करताना आपल्याला दिसत आहेत, जास्त दहशत करताना, मारामाऱ्या करताना
कारण हे जेव्हा दहशत करतात तेव्हाच या लोकांचं राजकारण चालतं. त्यांना तिथे मतं मिळतात, त्यांना तिथे दहशत निर्माण करता येते, सामान्य लोक त्यांना घाबरायला लागतात. हे नेहमीच बघतोय आपण. त्यामुळे मला काहीच नवीन वाटलं नाही, अपेक्षित होतं असंच मी म्हणेन. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. अंजली दमाने यांची आपण या घटनेबद्दलची प्रतिक्रिया जाणून घेतली. पुन्हा एकदा या व्हिडिओबद्दल बोलूयात आणि या व्हिडिओनंतर आलेले फोटो देखील बघूयात. बघा, या व्हिडिओमध्ये दिसणारा जो तरुण आहे त्याचं नाव आहे माऊली माने, जो खरं तर बजरंग सोनवणे यांचा जवळचा कार्यकर्ता आणि त्यांचा नातेवाईक असल्याचं कळतंय, ज्याने या तरुणाला अशा पद्धतीने मारहाण केल्याचं आपण बघतोय.